नमस्कार, मी अक्षय महेश म्हात्रे. मी यंदाची पंचायत समिती निवडणूक चांजे गणातून लढवत आहे आणि ही निवडणूक लढवत असताना माझं प्रचार साहित्य 4 दिवस उशिरा आल्या कारणानं मला प्रचारासाठी कमी वेळ मिळाला आणि माझी मनापासून इच्छा होती आपणा सर्वांना भेटायचं, ती अपूर्ण राहिली किंवा आपल्याला भेटता आलं नाही. त्याबद्दल मी खरंच मनापासून दिलगिरी व्यक्त करतो. खरं तर वेळ कमी मिळाल्या कारणाने काय करावं, कसं करावं आणि कुठून सुरुवात करावी हे सुचत नव्हतं. त्याच काळजीत होतो. पण नंतर वाटलं की काळजी करण्यात काहीच अर्थ नाही. थिंग्स डोंट गेट बेटर बाय वरिंग अबाउट देम. वरी इज जस्ट वेस्ट ऑफ टाइम. इट कीप्स यू बिझी इन डुईंग नथिंग. आणि नंतर हे आठवत असतानाच मला भगवद्गीतेचा एक श्लोक आठवला. कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन मा कर्मफले हेतुर्भुर्मा ते संगोत्व कर्मणी. आणि मी कामाला लागलो. आणि ते म्हणतात ना, इच्छा जर प्रबळ असेल किंवा इच्छा प्रामाणिक असेल तर देव किंवा युनिव्हर्स सुद्धा मदत करतो. आणि तसंच झालं. मला 2 दिवस वेळ मिळाला. वाढीव मिळालेला वेळ मी सत्कारणी लावण्याचं ठरवलं आणि कासवल्याच्या टोकापासून सुरुवात केली. आणि मी तेव्हापासून नवापाड्याच्या टोकापर्यंत आणि त्याच्यानंतर एक्स्ट्रा मिळालेला वेळ सातघर असेल, चांजे असेल, मुलेखंड, तेलीपाडा, कुंभारवाडा, कोलीवाडा, डाऊरनगर इथपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला. ज्या ज्या घरात मी पोचलो त्या घरातून मला शुभाशीर्वादच दिले लोकांनी. आणि माझ्या एका वडिलांची म्हणजे पोचपावतीच म्हणावी लागेल की प्रत्येक घरातून मला असे आशीर्वाद दिले की जा तू निवडून येशील, जा माझा शंभू आहे पाठीशी, जा माकाले आणील, जा माझी माऊली आणील तुला, जा हनुमंतराया आणील तुला. म्हणजे हे शुभाशीर्वाद येण्याचं कारण काय, तर त्यांच्या जवळचा हक्काचा माणूस. ती म्हणायची की तू करशील कामा करतोस किंवा करशील, पण तुझा बापूस आहे तो का आमचा माणूस आहे, आमचा दादा आहे, मग माझा माणूस आहे तो, आमचा बाला आहे, मग तो कामं करता आमची. आणि खरंच ते सर्व ऐकताना एवढं मन भरून आलं ना. म्हणजे काहीतरी 40 वर्षात पप्पांनी केलेल्या पुण्यकर्म किंवा कर्माचं फळच म्हणजे ते पाहायला मिळालं. शुभ कर्माचं शुभ फळ म्हणावं लागेल खरं तर. मग ते ज्येष्ठ नागरिक असतील, अपंग असतील, वयोवृद्ध असतील, निराधार असतील किंवा ज्यांचे पती वारले असतील, अशा अनेक एक ना अनेक, याशिवाय कोणाचे रेशन कार्ड असतील किंवा वेगवेगळ्या प्रकारचे दाखले असतील, प्रशासकीय कामं असतील, अशी अनेक कामं पप्पांनी केलीत. आणि खरंच मी त्याच पावलावर पाऊल ठेवून पुढे जाणार आहे. मी काय एवढा मोठा नाही की निवडणुकीत पैसा वाटू शकेन, पण हो, मी तुमच्यासाठी वेळ देईन, मी तुमच्याशी भावना वाटून घेईन, मी 24 तास तुमच्यासाठी अवेलेबल असेन. मी तुमचा ऋणी असेन, कारण कोणीही माझ्याकडं एवढा शुभाशीर्वाद देत असताना, मला पाठिंबा दर्शवत असताना अनेक ग्रुप मला येऊन भेटले, पण कोणीही एका पैशाची सुद्धा अपेक्षा केली नाही. त्यांनी मला एवढं सांगितले की जा, एक मत आमचं तुला आहेच आहे. आणि जर एवढी